एक्सट्रेडिशन हो सकती है, मोर सो आफ्टर दिस भंडारी स्टेटमेंट। यानंतर पुढचा अपडेट पुण्यातनं आहे। गर्भवती मृत्यू प्रकरणामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये या गर्भवतीवरती उपचार करणारे डॉक्टर सुश्रुत घैसास यांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने नोटीस बजावली आहे। नोटिशीला उत्तर देण्यास डॉक्टर घैसास यांनी 4 दिवसांची मुदत त्यांना देण्यात आली आहे। या नोटिशीवरती इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राष्ट्रीय अध्यक्षांसह महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या माजी अध्यक्षांनी रविवारी आक्षेपही नोंदवलाय। याबाबत आपत्कालीन स्थितीत रुग्णावर उपचार करण्यास प्राधान्य देणं आवश्यक आहे। रुग्णाकडनं अनामत रक्कम मागण्याचं धोरण रुग्णालयाने आखून दिलेलं असतं, त्या धोरणाचं पालन तिथे कार्यरत डॉक्टरांकडनं केलं जातं। त्यामुळे अनामत रक्कम मागण्याबाबत डॉक्टर्सऐवजी रुग्णालयाला विचारणा करायला हवी। महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने डॉक्टर घैसास यांना बजावलेली नोटीस चुकीची आहे, असं इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर दिलीप भानुशाली म्हणाले। तर एखाद्या रुग्णाच्या उपचारामध्ये निष्काळजीपणा केला असेल तर परिषद संबंधित डॉक्टरला नोटीस बजावू शकते। या प्रकरणी डॉक्टरांनी उपचारच केले नसल्यामुळे निष्काळजीपणा केल्याबद्दल स्वतःहून परिषदेने नोटीस पाठवणं अप्रस्तुत आहे, असं महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर शिवकुमार उत्तुरे म्हणाले। तर डॉक्टर घैसास ज्यांनी पुण्यातील दीनानाथ रुग्णालयातल्या गर्भवती मृत्यू प्रकरणामध्ये गर्भवतीवरती उपचार केलेले होते, त्यांना आता नोटीस बजावण्यात आलेली आहे। दरम्यान रुग्णालयाने दिलेल्या माहितीच्या आधारावरच डॉक्टर घैसास यांना नोटीस बजावून खुलासा मागितल्याची माहिती महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे प्रशासक डॉक्टर विकी रुंगवाणी यांनी दिली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये एक रोष पसरलेला आहे। आपल्यासोबत महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे प्रशासक डॉक्टर विकी रुंगवाणी आहेत। डॉक्टर साहेब, या प्रकरणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने काही पावलं उचलले आहेत का, आणि ज्या डॉक्टरांवर आरोप लागलेले आहे त्यांना काही स्पष्टीकरण मागण्यात आलं आहे का? दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे इथे जेव्हा हे श्रीमती ईश्वरी भिसे यांच्या दुर्दैवी निधन झाला, त्याच्यानंतर नातेवाईकांनी काही तक्रार केली होती आणि ही माध्यमांच्या द्वारे आमच्याकडे ही तक्रार आली। महिला आयोग, राज्य महिला आयोगनेही आम्हाला म्हणजे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलला एक सूचना दिली की या प्रकरणामध्ये बघून त्याच्यात काय कारवाई करावी। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या वतीने आम्ही जे मंगेशकर हॉस्पिटल आहे त्यांना एक पत्र देऊन त्यांच्यातून सविस्तर जानकारी म्हणजे ही घटना कशी घडली, कोण कोण डॉक्टर्स याच्यात इन्व्हॉल्व होते ते आम्ही मागवण्यात आली त्यांच्याकडून। आणि हे मिळाल्यानंतर त्याच्यात असं कळून आलं की डॉक्टर सुश्रुत घैसास हे त्यांचा उपचार करत होते। तर त्या डॉक्टरांना, संबंधित डॉक्टरांना आम्ही आता एक नोटीस दिलं आहे आणि त्या नोटीसच्या मार्फत त्यांना त्यांच्याची उत्तर मागवण्यात आलेलं आहे की हे संपूर्ण जानकारी या केसमध्ये कशी होती, डॉक्टरांचा त्याच्यात काय रोल होता, आणि हे उत्तर मिळाल्यानंतर त्याची सविस्तर चौकशी करून आणि जर आपल्याला वाटला तर मग याची डॉक्टरांना मेडिकल काउन्सिलला बोलवून त्याची सुनावणी घेण्यात येईल। सर, या प्रकरणामध्ये आपण रुग्णालयालाही, जो रुग्णालय व्यवस्थापन आहे तिथला, त्यांनाही नोटीस बजावली आणि डॉक्टर सुश्रुत घैसास जे आहेत त्यांना इंडिव्हिज्युअली एक्सप्लेनेशन मागितलं आहे का, आणि या दोन्ही याची मुदत केव्हापर्यंत दिली आहे? महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल जे आहे ते डॉक्टरांवर कारवाई करू शकते, म्हणून आम्ही जे हॉस्पिटल आहे हॉस्पिटल अथॉरिटीजला आम्ही पत्र पाठवला की तुम्ही डॉक्टरांची सविस्तर जानकारी आम्हाला द्या की जे या उपचारामध्ये जे संबंधित डॉक्टर्स होते, आणि डॉक्टरांना जे आपण एक्सप्लेनेशन मागवलं आहे ते आज त्याची मुदत संपणार आहे।
म्हणजे याचं जो एक्सप्लेनेशन मागण्यात आलेलं आहे त्याचं उत्तर डॉक्टर सुश्रुत घैसास यांना इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये आन्सर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलला त्यांचा खुलासा जो आहे किंवा जे काही त्यांनी उपचार केले किंवा तेव्हा जे काही घडलेलं आहे त्या संदर्भातला खुलासा ते इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये तुमच्याकडे करतील. येस, बिकॉज मी तुम्हाला जसं पहिले सांगितलं की महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल इज कन्सर्न विथ ऑल द रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर्स, म्हणजे आमच्याकडे जे पंजीकृत डॉक्टर्स असतात, तर मग डॉक्टर सुश्रुत घैसास ते आमच्याकडे रजिस्टर्ड डॉक्टर आहे म्हणून आम्ही त्यांना नोटीस दिलेलं आहे. याच्या पूर्वी पण त्यांच्या संदर्भात काही तक्रारी आल्या होत्या का, आणि आता पुढे जेव्हा आजची मुदत त्यांची उत्तर दाखल करण्याची संपेल त्याच्यानंतर पुढचे टप्पे काय राहणार? तर मग अजूनपर्यंत असे काही त्यांच्या विरुद्ध पहिले काही तक्रार आमच्याकडे आलेली नाही आहे. हे त्यांचं उत्तर मिळाल्यानंतर आम्ही त्याची सविस्तर चौकशी करू आणि गरज वाटली तर मग त्यांना आम्ही आमच्या मेडिकल काउन्सिलमध्ये बोलून त्यांची सुनावणी घेऊ. ह्या सुनावणीसाठी जे पीडित कुटुंबीय आहेत त्यांना पण बोलावण्यात येईल का? जर डॉक्टर घैसास यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने सुनावणीसाठी बोलवलं तर जे पीडित कुटुंबीय आहेत त्यांचे नातेवाईक आहेत त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेण्यासाठी त्यांनाही बोलावण्यात येईल? बिलकुल. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये जेव्हा आम्ही सुनावणी घेत असतो तेव्हा दोन्ही पक्ष म्हणजे ते दुसरा जे पक्ष असते त्यांनाही आम्ही बोलवतो, तर त्यांनाही बोलवू. सर, या प्रकरणामध्ये जे काही एक गोष्टी समोर आलेल्या होत्या त्याच्यामध्ये उपचारामध्ये दिरंगाई खूप झाली. अगदी 5-5.5 तास ती गर्भवती महिला जी आहे ती तिथे रुग्णालयात होती, मात्र तिला अगदी एक डोकेदुखीची गोळीशिवाय इतर उपचार जे आहेत ते देण्यात आले नव्हते. तर हे फार अक्षम्य आहे असं वाटते का? मी याच्यावर आता काही बोलू शकत नाही, कारण आम्ही त्यांचं उत्तर मागवण्यात आलेलं आहे. त्यांचं उत्तर येऊ द्या, त्याच्यानंतरही आम्ही काही कारवाई करू शकतो. तर डॉक्टर सुश्रुत घैसास जे आहेत त्यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने त्यांचं स्पष्टीकरण मागितलेलं आहे आणि स्पष्टीकरण सादर करण्यासाठीची मुदत जी आहे ती आज म्हणजेच सोमवारपर्यंतची आहे. आज संध्याकाळपर्यंत डॉक्टर घैसास या संदर्भात महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे काय स्पष्टीकरण देतात आणि त्या स्पष्टीकरणाचा अवलोकन आणि अभ्यास केल्यानंतर आवश्यक वाटलं तर डॉक्टर घैसास आणि जे पीडित कुटुंबीय आहेत त्यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नियमाप्रमाणे सुनावणी ही बोलावलं जाणार आहे. कॅमेरामॅन अतुल हिडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. या दरम्यान दीनानाथ रुग्णालय हे धर्मादाय रुग्णालय असल्यामुळे धर्मादाय आयुक्तांचा अहवाल आणि त्याचबरोबर माता मृत्यू अहवालही आवश्यक आहे. आपल्याकडे मेडिकल प्रक्रिया ससून आणि मणिपाल रुग्णालयामध्ये पार पडल्यामुळे तेही अहवाल आवश्यक आहेत, म्हणून कदाचित वेळ लागत असेल अशी प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. आता